आणि मलकापूर नगरपालिकांच्या निकालात लोकशाही आणि यशवंत विकास आघाडीनं बाजी मारली। महायुतीतील भाजपा आणि शिवसेना तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला या दोनही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात यश मिळाले। पाहूयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। कराड मलकापूर मध्ये स्थानिक आघाडीला यश। यशवंत विकास आघाडीने नगराध्यक्ष पद मिळवलं। मलकापूर नगरपालिकेत भाजपाची एक हाती सत्ता। जिल्ह्यात भाजप सर्वाधिक मोठा पक्ष। कराड नगरपालिकेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र सिंह यादव यांनी एकत्र येत कराड नगरपालिकेची निवडणूक लढवली। या निवडणुकीमध्ये स्थानिक आघाड्यांच्या चिन्हांवर ही निवडणूक भाजप विरोधात लढवण्यात आली। यामध्ये लोकशाही आणि यशवंत विकास आघाडीने बाजी मारत कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षासहित 20 जागा निवडून आणल्या। त्यामुळे अडगळीत पडलेल्या शरदचंद्र पवार आणि कराडमध्ये ताकदच नसलेल्या शिवसेना शिंदे गटाची सरशी झाली आहे। यामध्ये भाजपच्या विरोधात जरी या आघाड्यांना यश मिळाले असले तरी भाजप 6 वरून 10 जागांवर या निवडणुकीत पोहोचली आहे। त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत याचा कोणाला फटका बसणार याची रंगीत तालीम या निवडणुकीच्या निमित्ताने बोलली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकत्र येत लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी या दोन्ही आघाडीच्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे गेले। या निकालात भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांना या निकालात पराभवाला सामोरे जावे लागले आहे। त्याचबरोबर भाजपला ज्या त्यांनी सर्व जागावर उमेदवार उभे केले होते त्यापैकी फक्त 10 जागावरच उमेदवार निवडून आले। मलकापूर नगरपालिकेमध्ये भाजपाने एक हाती सत्ता आणत आपल्या पक्षाची ताकद वाढवली आहे। 22 जागांपैकी 16 जागा आणि नगराध्यक्ष पद मिळवत भाजपाची मोठी ताकद मलकापूर नगरपालिकेत दिसून आली। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी या निवडणुकीमध्ये चिंचू प्रवेश करत काही जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आहेत। मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं एक हाती सत्ता मिळवली। काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मलकापूरचे सर्व असणारे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी ऐनवेळी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। मलकापूरमध्ये 22-0 हा त्यांचा अंदाज पूर्णतः खोल ठरला आणि मलकापूरमध्ये 4 जागा अगदी चांगल्या मताने निवडून आल्या। एकूणच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे आगामी निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। जिल्ह्यात भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला असला तरी काही ठिकाणी मिळालेल्या कमी जागांमुळे भाजप येत्या निवडणुकीमध्ये अधिक ताकदीने कामाला लागेल। तसेच पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांना सुद्धा निर्णायक आघाडी घेण्यासाठी मोठी ताकद लावावी लागणार असल्याचं चित्र दिसून येत आहे। अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।